नमस्कार. इयत्ता 10वीच्या विजन 40 व्याख्यानमालेत आपले सहर्ष स्वागत. गणित या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. यापूर्वी काही व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही पाठवलेले आहेत, त्यांचा तुम्ही अभ्यास केलेलाच असणार. आज आपण बहुपदी या प्रकरणावर चर्चा करूया. काही महत्त्वाचे मुद्दे. व्याख्या पहा. बैजिक राशीतील चलपदाचा घातांक फक्त धनपूर्णांक असणाऱ्या राशीला बहुपदी असे म्हणतात. लक्षात ठेवा, चलपद छेदाच्या ठिकाणी किंवा वर्गमूळ अथवा घनमुळाच्या चिन्हात असेल तर ती बहुपदी नसते. चलपदाच्या मोठ्यात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. यावरती एक प्रश्न येतो. बहुपदीची कोटी 1 असेल तर त्या बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात. रेषीय बहुपदीचे सामान्य रूप आहे px बरोबर ax अधिक b. येथे a ची किंमत 0 नसते. बहुपदीची कोटी 2 असेल तर त्या बहुपदीला वर्ग बहुपदी असे म्हणतात. वर्ग बहुपदीचा सर्वसामान्य नमुना px बरोबर ax वर्ग अधिक bx अधिक c. येथे a बरोबर 0 नसते. बहुपदीची कोटी 3 असेल तर त्या बहुपदीला घन बहुपदी असे म्हणतात. घन बहुपदीचा सर्वसामान्य नमुना px बरोबर ax घन अधिक bx वर्ग अधिक cx अधिक d. येथे a ची किंमत 0 नसते. पुढे पहा. शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी नेहमी 0 असते. ज्या बहुपदीची किंमत 0 नसते अशी स्थिर बहुपदीची कोटी 0 असते. मात्र 0 या बहुपदीची कोटी आपल्याला सांगता येत नाही, ती अनंत असते. चलपदाच्या ज्या किमतीला दिलेल्या बहुपदीची किंमत 0 होते त्या किमतीला त्या बहुपदीचे 0 असे म्हणतात. रेषीय बहुपदीला जास्तीत जास्त 1 0 असते. वर्ग बहुपदीला जास्तीत जास्त 2 0 असतात. घन बहुपदीला जास्तीत जास्त 3 0 असतात. बहुपदीच्या शून्यांचा भौमितिक अर्थ पहा. तर दिलेल्या बहुपदीचा आलेख x अक्षाला जेथे छेदतो तेथील x ची किंमत म्हणजेच त्या बहुपदीचे 0 होय. आणि तो आलेख जितक्या ठिकाणी x अक्षाला छेदलेला आहे तेवढे त्या बहुपदीचे 0 असतात. आता शेजारी एक आकृती आहे. या आकृतीमध्ये x अक्षाला तो आलेख 3 ठिकाणी छेदलेला आहे, म्हणजे या बहुपदीचे 0 3 आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा पाहणार आहोत. शून्य आणि बहुपदीचे सहगुणक यातील संबंध. वर्ग बहुपदी px बरोबर ax वर्ग अधिक bx अधिक c साठी अल्फा व बीटा हे 0 असतील तर शून्यांची बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b छेद a म्हणजेच वजा x चा सहगुणक छेद x वर्गचा सहगुणक. शून्यांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a म्हणजेच स्थिरपद छेद x वर्गचा सहगुणक. जर अल्फा व बीटा हे 0 असतील तर वर्ग बहुपदी रचण्याचे सूत्र px बरोबर x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा. आता आपण काही प्रश्नावर चर्चा करूया. प्रश्न पहा. px बरोबर x वर्ग वजा 3 चे 0 शोधा. ज्यावेळेला 0 शोधायचं असतं त्यावेळेला बहुपदीला आपण 0 मानायचं. px बरोबर 0 मानू म्हणजेच x वर्ग वजा 3 बरोबर 0 होते. वजा 3चं पक्षांतर केल्यास x वर्ग बरोबर 3 मिळते. आता वर्गाचं पक्षांतर केल्यास x बरोबर अधिक किंवा वजा वर्गमूळ 3 म्हणजेच या ठिकाणी अधिक वर्गमूळ 3 व वजा वर्गमूळ 3 हे त्याचे 2 शून्य आपल्याला मिळालेले आहेत. पुढे जाऊया. तर पहा, अजून एक प्रश्न असा आहे जो छोटा प्रश्न आहे, 1 मार्कासाठी येतो. px बरोबर 2x वर्ग वजा x घन अधिक 5 ची कोटी लिहा. आता या ठिकाणी मोठ्यात मोठा घातांक 3 आहे आणि म्हणून याचं उत्तर तुम्ही पाहिलेलंच आहेत. पहा, px बरोबर 2x वर्ग वजा x घन अधिक 5 ची कोटी काय आहे? 3 आहे. आता 2 गुणाचा एक प्रश्न असा येऊ शकतो. px बरोबर x वर्ग वजा 2x वजा 8 चे 0 शोधा. पुन्हा px बरोबर 0 मानूया. x वर्ग वजा 2x वजा 8 बरोबर 0 झालं. आता वजा 2x ची फोड करायची आहे की ज्याची बेरीज वजा 2x होईल आणि गुणाकार वजा 8x वर्ग होईल. ती फोड होते वजा
4x आणि अधिक 2x. म्हणून आपण ही राशी लिहिली बघा, x वर्ग वजा 4x अधिक 2x वजा 8 बरोबर 0. पहिल्या दोनातून x साधारण काढलं, x कंसात x वजा 4. पुढच्या दोनातून 2 साधारण काढल्यास 2 कंसात x वजा 4. आता हे दोन पदं मिळालेले आहेत, ह्याच्यातून x वजा 4 साधारण काढल्यास आपल्याला मिळते x वजा 4 गुणिले x अधिक 2 बरोबर 0. आता हा गुणाकार 0 आहे म्हणून x वजा 4 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0 असं मांडल्यास आपल्याला xच्या किमती मिळतात x बरोबर 4 किंवा x बरोबर वजा 2. हे दिलेल्या बहुपदीचे शून्य असते. अशा प्रकारचा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर बघा, अजून एक प्रश्न कसा येतो, px बरोबर x वर्ग अधिक 2x वजा 8चे शून्य शोधा आणि शून्य व सौगणक यातील संबंध तपासा. असा प्रश्न 3 गुणासाठी येऊ शकतो. तर काय करायचं, तर पहिला आपण शून्य शोधूया. त्याच्यासाठी px बरोबर 0 मानू, म्हणजेच x वर्ग अधिक 2x वजा 8 बरोबर 0. आता अधिक 2xची फोड केली की आपल्याला मिळतं अधिक 4x वजा 2x आणि आपण राशी लिहितो बघा, x वर्ग अधिक 4x वजा 2x वजा 8 बरोबर 0. पहिल्या दोनातून x साधारण निघतं, दुसऱ्या दोनातून वजा 2 साधारण निघतं आणि आपल्याला मिळतं x कंसात x अधिक 4 वजा 2 कंसात x अधिक 4 बरोबर 0. तर पुढे पहा, x अधिक 4 साधारण काढलं की आपल्याला मिळतं x अधिक 4 गुणिले x वजा 2 बरोबर 0. पुन्हा ह्यांचा गुणाकार 0 आहे, प्रत्येक बरोबर 0 दाखवल्यास xची किंमत आपल्याला मिळते वजा 4 किंवा अधिक 2. अल्फा बरोबर वजा 4 आणि बीटा बरोबर अधिक 2 आपण घेतले, हे दोन त्याचे शून्य म्हणून आपण घेऊया. आता पुढे सूत्राप्रमाणे पाहूया, शून्यांची बेरीज अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए, म्हणजेच वजा 2 छेद 1 बरोबर वजा 2 आपल्याला मिळतं. या ठिकाणी बीची किंमत आहे 2, 2 वजा कंसात 2 म्हणजेच वजा 2 छेद 1 बरोबर वजा 2 आपल्याला मिळतं. ह्याला समीकरण 1 देऊया. सूत्राप्रमाणे शून्यांचा गुणाकार काढूया, अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए वजा 8 छेद 1 बरोबर वजा 8 आपल्याला मिळतं. याला 2 नंबर द्या. आता बघा, प्रत्यक्षात शून्य घेऊया, वजा 4 आणि अधिक 2 त्यांची बेरीज करूया. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा 4 अधिक 2 बरोबर वजा 2. याला आपण 3 नंबर देऊया. आता 1 आणि 3ची आपण तुलना केली तर आपल्याला दिसून येतं दोन्हींची उत्तर आहे वजा 2 आणि म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए हा सहगुणाकारातील संबंध सत्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता प्रत्यक्षात हे शून्य घेऊन त्यांचा गुणाकार करूया. अल्फा गुणिले बीटा बरोबर वजा 4 गुणिले 2 बरोबर वजा 8. याला 4 नंबर द्या. आता 2 आणि 4चं निरीक्षण केल्यास दोन्हींची किंमत वजा 8 आलेली आहे आणि म्हणून ते जे समीकरण आहे, म्हणजे जे संबंध आहे अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए हा सहगुणकातील संबंध आपल्याला सत्य आहे असं या ठिकाणी सांगता येते. अशा पद्धतीनं हे 3 गुणाचा जो प्रश्न आहे तो आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. धन्यवाद.